जय शिवराय मित्र हो, मी ऋषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. मित्र हो, आज मी आणि आर्यन येत आहे आडिवरत्ना. तर आर्यनचा ॲडमिशन करण्यासाठी जातो आहे, ते म्हणजे पाली गावात. तर ITIमध्ये ॲडमिशन करतो आहे आर्यनचा आणि त्याचं लिस्टमध्ये नाव आलेलं आहे. तर त्या निमित्ताने आता आम्ही पाली गावात जातो आहे. तर म्हटलं तुमका पण बरोबर घेऊन जाऊया, एक ह्यो पाली गावातला प्रवास दाखवूया. जायच्या अगोदर मी आता नाश्ता करताय आणि आज आपल्या नाश्त्यात आहे माझी आवडती, बहुतेक जणांची आवडती अशी अळूवडी. तुम्ही पण खाऊ केव्हा मित्र, नाश्ता करू केव्हा अळूवडी आणि अडीच चपाती. तर पाऊस बऱ्यापैकी गेलेला आहे आणि आताचं वातावरण जरा मस्त फ्रेश झालेलं आहे. हे बघा, नाश्ता करून झालेला आहे आणि या ठिकाणी आता मातुश्री मला चहा देतात आपली. अजून इकडे तव्यावरती आहेत ना, हे बघा अळूवड्या शिजत आहेत. किती आहेत मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर चहा सुद्धा आपली झालेली आहे. जास्त होते बास झाली नाही, बास झाली मग. हो एवढे हवे, तू का हवे चल. आणि तसंच मित्र हो, आर्यन पण आलेलो आहे. हां बंडो का काय झालं. हां हां, आपण आला आहे मित्र आता बाहेर आणि इकडे आहे आर्यन. आज आर्यनचं ITIमध्ये ॲडमिशन घेऊन जातो आहे पाली कॉलेजला. तर चला, माझ्याबरोबर आजचा हा प्रवास तुमच्यासोबत करणार आहे मी. तर मित्र हो, मी आता ॲडमिशन करण्यासाठी आर्यनचं आम्ही पालीत जातो आहे. पण त्या अगोदर आहेत ना, मी इकडे माझं एक काम होतं माझ्या मित्राकडे. कोकणी रुबाब मेन्स कलेक्शन, हे बघा पावसमध्ये आल्यानंतर आहेत ना डोंगरे चाळ या ठिकाणी हे दुकान आहे. रिक्षा स्टँड आहे समोर, रिक्षा स्टँडच्या ऑपोजिट साईडला डोंगरी चाळमध्ये कोकणी रुबाब मेन्स कलेक्शन या ठिकाणी आहेत ना विविध प्रकारचे कपडे पुरुषांचे मिळतात. आणि इकडे माझा मित्र आहे सौरभ. नमस्कार सौरभ. काय बोलतात, कसं आहे. तर मित्र हे बघा, हे अशा प्रकारे दुकान आहे ओके आपल्या पावसमध्ये. तर पावस पंचक्रोशीमध्ये जर कोणाला कपडे वगैरे घ्यायचे असतील तर रुबाब मेन्स वेअरमध्ये तुम्ही नक्कीच येऊ शकता. या ठिकाणी आहेत ना वेगवेगळ्या प्रकारचे चांगली क्वालिटीचे कपडे मिळतात. सौरभ आपल्याकडे आता साधारण एक दाखव ना, कुठल्या टाईपचे कपडे आहेत ते, काय सर्व प्रकारचे मिळतात काय. ओके ओके, हे कुर्ता टाईप शर्ट आहेत. हे आता गणपतीसाठी आले आहेत की अजून यायचे आहेत. ओके ओके. तर मित्र हे बघा, हे कुर्ता टाईप एक दाखव ना बाहेर काढून. ओके, तर अशा प्रकारे कुर्ता टाईपचे शर्ट्स आहेत. ओके, तर हे बघा मित्र, हे अशा प्रकारे आहेत ना चेक्समध्ये वगैरे पण शर्ट्स वगैरे आपल्याला पाहायला मिळतील. हे बघा, आणि खरोखर मित्र क्वालिटी वगैरे आहेत ना चांगली असते. तुम्ही रत्नागिरीमध्ये वगैरे जाण्यापेक्षा इथे सुद्धा येऊन एकदा नक्की बघू शकता. इथे वेगवेगळ्या प्रकारचे टी शर्ट्स आहेत, पोलो टी शर्ट्स वगैरे पण आहेत. ओव्हरसाइज टी शर्ट. ओके, हे बघा मित्र, हे आहे ओव्हरसाइज टी शर्ट. हे प्लेनमध्ये, हे फुल टी शर्ट. ओके, त्याचप्रमाणे शॉर्ट्स वगैरे पण तुम्हाला इथे पाहायला मिळतील. रंगीबिरंगी ट्रॅक पॅन्ट्स पण आहेत आपल्याकडे. ओके, फॉर्मल्स पण मिळतात ना. ओके, आणि फॉर्मल शर्ट्स पण. ओके ओके, ठीक आहे. हाफ शर्ट्समध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. जर कोणाला इथे पाऊस पंचक्रोशीमध्ये कपडे घ्यायचे असतील तर सौरभला सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता. सौरभ, तुझा कॉन्टॅक्ट नंबर सांग ना. 85 हां 30 16 38 62. 85 30 16 38 62. ओके, ठीक आहे. रविदादा काय आहे. ओके, आणि साधारण सौरभ आपल्या शर्ट्सची वगैरे काय सुरुवातीची रेंज काय आहे. 400 पासून स्टार्टिंग. 400 पासून स्टार्ट. 450 500. ओके, ठीक आहे. मग पुढे घेऊ तसे. हां, आणि जीन्सची साधारण काय. जीन्स 800. 800 पासून स्टार्ट. ओके ओके मित्र, हे बघा इकडे आहेत ना, हे जीन्स आहेत 800 पासून साधारण स्टार्टिंग आपल्याला पाहायला मिळते. ओके, जर आता गणपतीला वगैरे कपडे कोणाला घ्यायचे असतील तर या ठिकाणी एकदा तरी नक्की भेट देऊ शकता. ओके, ठीक आहे, चल बाय.
पोचलो इथे म्हणजे रत्नागिरीच्या अगोदर भाटे गावात झरीविनायक मंदिरात लास्ट टाइम मी तुम्हाला दाखवलं होतं मंदिर आहे आणि मंदिराबद्दल माहिती पण दिली होती. सारे मासे आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात ते बघा. आणि कासव वगैरे पण ऊन खायला वरती आलेले आहेत. पिरा नाही ते ह्या माशांका खात नाही. हा केळं खातात. खवळे पण आहेत बघा. हे पिराना मासे आहेत मित्र. केवढे मोठे मासे आहेत बघा. ते लहान माशांका खात नाही. होय काय. ते बघा केळा खात आहेत. हे खाईन आणला मुंबईत ना. ओके ओके. एवढे मोठे आहेत मित्र पिराना मासे. केळी खात आहेत बघा. ॲक्च्युली आहेत ना पिराना म्हणून एक मूवी बघितलं होतं मी. तर माका वाटलं होतं की एक साधारण छोटे मासे असतात ते, पण ह्यांची पिराना माशांची साईज खूप मोठी आहे इकडे बघितलं तर. आपण जाऊया गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन येऊया. गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद. चला तर मित्र हो, आता आम्ही पोचलो ते म्हणजे हातखंबा तिट्यावरती. हे बघा या ठिकाणी हा रस्ता या साईडला मुंबईला जायला आणि इथून गोवा सिंधुदुर्ग गोवा या साईडने आपण जाऊ शकतो. आणि तसंच मित्र हो, आता आहेत ना रत्नागिरीतून हातखंब्यापर्यंत येईपर्यंत ना रस्त्याचं काम सुरू आहे जोरदार. त्यामुळे आहेत ना रस्ता खराब पण आहे आणि त्याचप्रमाणे धूळ वगैरे भरपूर असं काही ना काय त्या ठिकाणी आता सुरू आहे काम असल्यामुळे. तर त्यामुळे जर तुम्हाला संगमेश्वर देवरुख तसंच पुढे चिपळूण मुंबई त्या साईडला कुठे जायचं असेल ना तर रत्नागिरीतून येणाऱ्यांसाठी सांगतो या. तर रत्नागिरीतून आहेत ना तुम्ही मजगाव मार्गे डायरेक्ट निवळी फाट्यावरती बाहेर पडू शकता. तो रोड आहेत ना चांगला आहे. तर त्यामुळे तुम्ही त्या रोडने जाऊ शकता इथून जाण्यापेक्षा. चला तर आता आपण जाऊया इथून पाली गावात. मित्रो हे बघा, हे आहे DJ सामंत सिनियर कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स सुद्धा इथे. आणि त्याचप्रमाणे DJ सामंत इंग्लिश मीडियम स्कूल पाली. तर शाळा पण आहे, कॉलेज पण आहे आणि त्याचप्रमाणे ITI पण आहे. इलेक्ट्रिशियन विभाग आहे. तर त्या साईडला ITI आहे. तर आता आपण त्या विभागामध्ये जाऊया. आर्यनचं ॲडमिशन तर झालं ITIमध्ये पालीमध्ये. आणि आता आडिवरे राजापूरमधून आर्यन अपडाऊन तर करू शकत नाही. तर त्यामुळे आता इथे त्याला राहण्यासाठी आम्ही रूम पाहायला आलो आहे. पुढची 2 वर्ष आर्यन आता पालीमध्येच असणार आहे. तर त्यासाठी आता आम्ही रूम पाहायला आलो आहे. अशा 3 रूम आहेत. त्या ठिकाणी एक मुलगा पहिला राहतो. ओके, त्याच्यानंतर आता आर्यन पण आता इथे राहणार आहे. बघूया कसं काय ते. आणि हा असा परिसर आहे सर्व पाली गावातला. ही अशी पाली बाजारपेठ आहे. हा रिक्षा स्टँड आहे. ओके, येताना आम्ही रत्नागिरीतनं आलो आहोत, रत्नागिरी मार्गे. पण आता जाताना आम्ही लांजा मार्गे जात आहोत. कारण आहेत ना रत्नागिरी शहरातले रस्ते इतके खराब आहेत ना, वैताग आलो तिकडनं.
बाहेर पडेपर्यंत धूळ वगैरे पण भरपूर आहे. तर त्यासाठी आता आम्ही जात आहोत लांजा मार्गे. इकडे पण जोरदार काम सुरू आहे. पाली एस टी स्टँड त्या साईडला आहे. तर मित्र हो हे बघा मित्र हो, चिखलात आहेत ना त्या, कशी लहान मुलं खेळत आहेत ती. नाव काय तुझा? आईच्या मजा मजा करतायत नुसती. डेअरी मिल्क. ए बेटा होय. तर मित्रो आता मी घरी आलेलो आहे. आर्यनचं ॲडमिशन घेऊन आम्ही आलो घरी म्हणजे. आणि माझं एक पार्सल पण आलं आहे बघा. त्या पार्सलमध्ये मी तुम्हाला दाखवतो काय आहे ते. ही वही आहे. ही वही आहेत ना, खूप इम्पॉर्टंट असते. म्हणजे अशा प्रकारची वही, हीच वही नाही, ह्या वहीचं महत्त्व मी तुम्हाला सांगतो काय ते. इथे हे बघा, गेट थिंग्स डन, ए लिटल प्रोग्रेस इच डे ॲड्स अप टू बिग रिझल्ट. तर ही वही कुठली आहे माहिती आहे काय, माहिती आहे काय? हे बघा, याच्यामध्ये ना आपण आपल्या पुढच्या दुसऱ्या दिवसाचा प्लॅन लिहून ठेवू शकतो. ओके, ह्याच्यात लिहायचं असतं असं. ओके, माझी अगोदरची वही संपली तर आता मी ही वही मागवली आहे. पण ह्या वहीला थोड्या दिवसांनी मी सुरुवात करेन लिहायला. तर ह्या वहीत मी काय दाखवतो तुम्हाला. डेली प्लॅनर. ओके, हे टॉप प्रायोरिटीज, टू डू लिस्ट, काय काय करायचं आपल्याला दुसऱ्या दिवसात. कॉल्स ईमेल्स चेक करायचं असेल तर त्या संदर्भात आहे. पर्सनल टू डू लिस्ट. ओके, हेल्थ अँड फिटनेस ट्रॅकर, ब्रेकफास्ट, लंच, डिनर, हे स्नॅक्स वगैरे अशा प्रकारचं सर्व आहेत ना. पाणी किती लिटर पिणार वगैरे, तर त्या संदर्भात वगैरे सर्व इथे आपण डेली शेड्यूल्स वगैरे काय असतील ते नोट्स वगैरे तर आपण इथे लिहून ठेवू शकतो. तर अशा प्रकारची ही वही आहे गेट. तुम्हीसुद्धा मागवू शकता जर तुम्हाला अशा प्रकारची वही, म्हणजे तुमचा दिवसाचा प्लॅन करायचा असेल. अशा प्रकारे प्लॅन केल्यानंतर आहेत ना मित्रो, बऱ्यापैकी दिवसाची प्रोडक्टिव्हिटी आहेत ना ती वाढते. म्हणजे जर तुमची 10 कामं असतील तर 7-8 कामं तरी नक्की होतात. काय वेळा कसं असतं, आपण 10 कामं लक्षात म्हणजे आपण ठरवतो की 10 कामं आपल्याला करायची आहेत, पण कधी काय होतं त्याच्यातली 10 कामं नाही होत, बऱ्यापैकी कामं नाही होत. पण अशा प्रकारे प्लॅन केला तर तुमची नाही म्हटलं तरी 7-8 आणि सवय झाल्यानंतर आहेत ना 10च्या 10 कामंसुद्धा होऊ शकतात. त्याच्यामुळे आहेत ना दिवसाची प्रोडक्टिव्हिटी वाढते तुमची आपली.